नमस्कार मंडळी, तर आज तुमचं स्वागत आहे माझ्या रेसिपी चॅनलमध्ये आणि आज मी शेअर करत आहे माझा फर्स्ट ट्रॅव्हल व्लॉग। तर आज आम्ही मस्तपैकी नाशिकला फिरायला आलेलो आहे आणि एका चैतन्य फार्म नावाच्या रिसॉर्टमध्ये आम्ही आलेलो आहे। खूपच सुंदर असं रिसॉर्ट आहे आणि मी त्याच्याबद्दल पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर माझ्यासोबत तुम्ही नक्की लास्टपर्यंत राहा आणि व्हिडिओ एकदम छानपैकी एन्जॉय करा। तर हे चैतन्य फार्म नावाचे रिसॉर्ट हे गंगापूर रोडवर आहे नाशिकला आणि सुला वाईन्स पासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर हे आहे। तर तुम्ही इझिली तिथे राहू शकता आणि सुला वाईन्सला नंतर जाऊ शकता। तर आम्ही स्टार्टिंगला इथे एंटर केलं त्यावेळेस इथे एक बोर्ड लावलेला होता, त्याच्यावरती त्यांनी पूर्ण म्हणजे त्यांचे रेट्स वगैरे सांगितलेले होते। तर यासाठी तुम्हाला 200 रुपीज पर पर्सन इथे द्यावं लागतात आणि संडेला इथे 300 पर पर्सन असतात। बट आम्ही इथे स्टे केलेलं त्याच्यामुळे आम्हाला त्याचे वेगळे चार्जेस द्यावे लागले। पण खूपच सुंदर ॲम्बियन्स आहे आणि यांचं कॅन्टीन एरियाही इथे आतमध्येच आहे। तर तुम्हाला बाहेर कशासाठीही जाण्याची गरज नाही। तर फोटोजेनिक स्पॉट्स खूप सारे आहेत इथे। हे बटरफ्लाय स्कूटर वगैरे इतके सुंदर स्पॉट्स इथे होते। आम्ही पूर्ण स्पॉट्स कव्हर केले आधी फोटोसाठी आणि त्यानंतर इथे छानपैकी कॅन्टीन एरिया साईडलाच आहे। तर तिथे संध्याकाळी तुम्हाला मस्तपैकी सर्व्हिस भेटून जाते आणि पुढे टेंट हाऊस आहेत स्टे करण्यासाठी आणि डिलक्स रूम आहेत। तिथे हा एरिया होता, हा मला सर्वात जास्त आवडला। इतकं सुंदर असं मटक्यासारखे तिथे बनवलेले आहेत आणि हे पूर्ण ग्राउंड आहे। तर एक टेंट हाऊस इकडे आहे, असे 5 ते 6 असे टेंट हाऊस आहे आणि डिलक्स रूम सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहे। तर लेडीजसाठी खूप छान आहे आणि सेफ्टी आहे। तुम्ही ग्रुपने येऊ शकता आणि स्टे करू शकता आणि खूपच सुंदर सनराईज आणि सनसेट तुम्ही एन्जॉय करू शकाल। मी तर खूप जास्त एन्जॉय केलेलं आहे। परत इथे प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे फोटोशूटसाठी, मॅटर्निटी शूटसाठी, वेडिंग शूटसाठी वेगवेगळे चार्जेस आहे। तर तुम्ही ते पे करून प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ शकता, कारण इथे खूप सुंदर स्पॉट्स आहेत। प्री वेडिंग शूटही इथे खूप छान होऊ शकतं आणि इकडे पुढे जाऊन छानपैकी त्यांनी असे स्माइली बनवलेले आहेत, छोटे छोटे ब्रिजेस आहे। खूप सुंदर ॲम्बियन्स आहे हा। आम्ही इथे मस्त फोटोशूट केलेलं आणि तिथे पुढे जाऊन त्यांचा हॉल आहे। या हॉलमध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स ते अरेंज करतात। तर लग्न वगैरे छोटे छोटे प्रोग्राम्सही इथे भरपूर होतात। तर पुढे जाऊन इथला मेन अट्रॅक्शन म्हणजे इथला स्विमिंग पूल। तर हा स्विमिंग पूल म्हणजे सगळ्यात सुंदर एरिया आहे। तो 10 ते 6 वाजेपर्यंत चालू असतो आणि त्यामध्ये त्याच्यात भरपूर एन्जॉय करता येतं आणि बाकी बाजूलाही भरपूर एरिया आहे फिरण्यासारखा। तर तुम्ही नक्की विजिट करू शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता इथे। आम्ही तर इतकं जास्त एन्जॉय केलेलं आहे। तर इथे वेगवेगळ्या सायकल्स आहेत, इथले गार्ड्सही इथे एनी टाईम अवेलेबल असतात आणि या एरियामध्ये इथले मेन म्हणजे बर्थडे पार्टीज वगैरे होतात। तर हे इथले टेंट हाऊसेस आहेत जे या साईडला बनवलेले आहेत आणि छानपैकी डिलक्स रूमही, अंजीर असे वेगवेगळे फ्रूट्सचे झाडंही इथे अवेलेबल आहेत। तर खूप सुंदर हा ॲम्बियन्स आहे आणि रात्री तर इतका छान दिसतो हा। एकदम एन्जॉय करण्यासारखं आहे सगळं आणि तुमचा वीकेंड एकदम छान इथे जाणार आहे। तर आम्ही डिलक्स रूम घेतली होती, तर त्याच्या बाहेर एकदम छान प्ले एरिया आहे मुलांसाठी। इतका मस्त एरिया आहे आणि मुलांना इतकं जास्त एन्जॉय होणार आहे की इथे दर विकेंड्सला लोक येतात। म्हणजे नाशिकचे प्रॉपर नाशिकचे असलेले लोक इथे दर विकेंड्सला येतात, कारण हे एकदम अफोर्डेबल पण आहे आणि मस्त आहे। तर इथला व्ह्यू इतका सुंदर होता आणि म्हणजे इथला सनसेट आणि सनराईज असा एकदम बघण्यासारखा असतो। तर तुम्ही नक्की या रिसॉर्टला भेट द्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी माझ्यासोबत नक्की राहा।